अध्यक्ष महोदय, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या समोर मांडतो। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये एक छोटीशी विनंती माझी मंत्री महोदयांकडे राहील आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या जे सेवागृह पुजारी समाज आहे त्याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। अध्यक्ष महोदय, अनादी कालापासून देव देश आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी किंवा देवामध्ये पूजा देवालयामध्ये मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी हा समाज सातत्याने परंपरागत त्या ठिकाणी पूजा अर्चा करतो। त्यानंतर देवाच्या पूर्णपणे आपल्या परंपरा गावच्या असतील हा समाज प्रत्येक गावामध्ये आपल्याला आढळेल, प्रत्येक गावामध्ये बघायला मिळेल। अध्यक्ष महोदय, हे जे पुजारी आहेत यांचा ज्यावेळेस ज्या मंदिरात ते पुजारी म्हणून काम करतात या ठिकाणी ज्यावेळेस एक ट्रस्ट तयार होते आणि त्या ट्रस्टमध्ये ज्यावेळेस ट्रस्टी येतात, वेगवेगळे नियम तयार करतात आणि हे जे परंपरा जे जपणारे जे काही पारंपरिक जे पुजारी आहेत, जे सेवागृह समाजाचे जे पुजारी आहेत यांचे जी काही परंपरा आहे, जी पारंपरिक पूजा करणारे त्यांच्यावर बंधनं दिली जातात आणि मग त्यांचे जे काही म्हणजे त्यांच्या अधिकारावर एक प्रकारे अन्याय केला जातो। एक लक्षात घ्या, जर त्यांनी आजपर्यंत या पूजा अर्चा केल्या म्हणूनच आजपर्यंत आपण देवाची पूजा देवाच्या सगळ्या आपण पाहू शकतो आणि पारंपरिक प्रत्येक गावामध्ये हे पूजा करणाऱ्या काही समाज आहेत त्या सगळ्या समाजांना याच्यामध्ये न्याय मिळणार आहे। म्हणून माझी अशी विनंती आहे मंत्री महोदय की आपण कायद्यामध्ये याच्यामध्ये थोडासा बदल करून प्रत्येक ठिकाणी जे आपण काही ट्रस्ट होणार आहेत त्या ट्रस्टमध्ये या पूजा करणारे जे काही गुरु समाज सेवा गुरु पुजारी जे आहेत त्या ट्रस्टमध्ये यांना सहभागी करण्याकरता आपल्यामध्ये कायदा तयार करण्यात यावा, जेणेकरून म्हणजे जे भीतीचं वातावरण म्हणजे त्यांना असं वाटतं या सगळ्या समाजाला की कधीतरी आपल्या अधिकारांवर आपल्यावर काही लोकांची उपजीविका अध्यक्ष महोदय याच्यावर आहे। त्यामुळं मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की आपण याच्या संदर्भामध्ये या समाजाला, या पुजाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण या कायद्यामध्ये बदल जो आम्ही अपेक्षित धरलाय तो बदल करण्याची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो।